नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवारांना प्रत्यक्ष उद्योजकाकडे कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार दिला जातो आणि या अंतर्गत उमेदवारांना 6,000, 8,000, 10,000 या प्रमाणामध्ये स्टायपंड दिलं जातं। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा सुरुवातीला 6 महिने ठेवण्यात आला होता। त्यानंतर शासन निर्णय निर्गमित करून हाच कालावधी 11 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 11 महिन्यांवरून हा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा शासन निर्णय सध्या व्हायरल होत आहे। तर खरंच अशा प्रकारचा काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे का किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा 5 वर्षापर्यंत वाढलेला आहे का याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शासन निर्णयाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आलेलो आहोत। शासन निर्णयाचं अधिकृत संकेतस्थळ आहे हे आणि या ठिकाणी आपण चेकिंग केलेली आहे की जो शासन निर्णय सध्या व्हायरल होत आहे 5 वर्षाचा त्यामध्ये कालावधी वाढलेला दाखवलेला आहे तो खरंच सत्य आहे का आपण या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती आता चेक करून घेऊया। बघा या ठिकाणी मी क्रेडेन्शियल्स टाकलेले आहेत, पूर्ण विभागाचं नाव सुद्धा या ठिकाणी मी टाकलेलं आहे। कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या ठिकाणी आपण निवडलेला आहे आणि तो जो GR आहे तो 11 जुलैचा आहे असं त्या ठिकाणी दाखवलेला आहे। तर आपण आता या ठिकाणी तारीख चेंज करून घेऊया। 11 जुलै ही तारीख आपण या ठिकाणी करून घेऊया। तर आपण या ठिकाणी आता जुलै महिना निवडणार आहोत आणि त्यानंतर 11 तारीख आपण या ठिकाणी आता निवडून घेऊया। बघू शकता 11 जुलै ही तारीख निवडलेली आहे, 11 जुलै 2025। आणि आता या ठिकाणी आपण हा जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून शोध करून घेऊया म्हणजे खरंच या ठिकाणी GR आलेला आहे का। तर बघा आपण कॅप्चा कोड या ठिकाणी टाकलेला आहे आणि आता शोधा या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा मित्रांनो, शोधा या बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय आलेलं आहे, खाली या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की माहिती उपलब्ध नाही। बघा तारीख काय आहे, तारीख आपण या ठिकाणी टाकलेली आहे 11 जुलै 2025। कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आहे आणि आपण या ठिकाणी 11 जुलैला असा काही शासन निर्णय निघाला का हे आपण या ठिकाणी शोधलेला आहे, परंतु माहिती उपलब्ध नाही। म्हणजे 11 जुलैला कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी निघालेला नाही कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाचा। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हाच तो GR आहे ज्यामध्ये देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा 5 वर्षे करणे व इतर आनुषंगिक सूचनाबाबत हा GR काढण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आणि हा GR 11 जुलै 2025चा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परंतु हा GR जो आहे हा GR फेक आहे। 11 जुलैला असा कोणताही GR किंवा इतर कोणत्याही विभागाचा GR जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 वर्षाचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे अशा प्रकारचा कोणताही GR शासनाकडून निर्गमित झालेला नाही। तर त्याच GR वर विश्वास ठेवून सर्वसामान्य नागरिक आणि खास करून युवा वर्गामध्ये जो संभ्रम निर्माण होत आहे त्याला अनुसरून आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे निवेदन अपर सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिलेलं आहे, आयुक्तांना दिलेलं आहे। कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांना त्यांनी निवेदन लिहिलेलं आहे। कोणी? अपर सचिव महाराष्ट्र शासनाच्या अपर सचिवांनी हे निवेदन लिहिलेले आहे। काय आहे या निवेदनामध्ये जाणून घेऊया। बघा या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, त्यांनी विषय या ठिकाणी दिलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधीबाबत विविध समाज माध्यमांमधून प्रसारित होत असलेल्या बनावट शासन निर्णयाबाबत, जो आपण शासन निर्णय आधी बघितला तो बनावट आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर महोदय, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दिनांक 9/7/2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 5 वर्षे इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाज माध्यमातून प्रसारित होत असल्याची बाब दिनांक 14/7/2025 रोजी निदर्शनाला आलेली आहे। म्हणजे 14 तारखेला ही बाब जी आहे ती निदर्शनाला आलेली आहे। तो GR जो आहे तो 11 जुलैला निघालेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे
आणि तो जी आर खोटा आहे ही बाब प्रशासनाच्या लक्षात कधी आली? 14/7/2025ला. सदर शासन निर्णय निखालस खोटा असून प्रशिक्षणार्थ्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या फसवणुकीचा तसेच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा 5 वर्षे करण्याबाबत कोणताही शासन निर्णय शासनानं घेतलेला नाही. या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, कोणताही शासन निर्णय शासनानं घेतलेला नाही, ज्यामध्ये की 5 वर्षे जो कालावधी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 5 वर्षे करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय शासनानं घेतलेला नाही किंवा निर्गमित केलेला नाही. तर 2 नंबरमध्ये काय आहे बघा, सर्वसामान्य नागरिक संबंधित प्रशिक्षणार्थी योजना राबवित असलेल्या शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत. तसेच त्यांच्यात संभ्रम निर्माण होऊ नये याकरिता उपरोक्त बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी, असं अप्पर सचिव महाराष्ट्र शासनाचे जे आहेत त्यांनी हे निवेदन आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मुंबई यांना हे निवेदन पाठवलेलं आहे की अशा प्रकारचा एक जो शासन निर्णय आहे, फेक शासन निर्णय आहे, तो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 वर्षाचा कालावधी करण्यात आलेला आहे अशी माहिती त्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आणि तो फेक आहे. आणि त्यामुळं संभ्रम निर्माण होऊ नये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अप्पर सचिवांनी हे आयुक्तांना निवेदन लिहिलेलं आहे. या निवेदनावरून एक लक्षात येते की तो जो शासन निर्णय आहे 11 जुलैचा जो शासन निर्णय आहे तो खोटा आहे. अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला नाही आणि कोणत्याच पद्धतीनं 5 वर्षापर्यंत हा कालावधी हा वाढवण्यात आलेला नाही. कालावधी हा 11 महिन्याचा वाढवण्यात आलेला आहे. आधी 6 महिने होता, त्यानंतर 11 महिने करण्यात आलेला आहे. इतपतच हा कालावधी असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.